दादा नमस्कार. नमस्कार भाई, नमस्कार. आणि दादा आपलं नाव अवघड शंकर दळवी. आणि आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडे चायनीज बेल आहे, व्हेज चायनीज बेल, व्हेज मंचुरियन आहे, व्हेज सूप आहे आणि मंचुरियन ग्रेव्ही येते आपल्याला. जय जय रामकृष्ण हरी म्हणत आपल्या वारकरी दादांनी केलेली आहे कामाला सुरुवात. त्यांच्या स्टॉलला झालेली आहेत 15 वर्ष आणि त्या 15 वर्षामध्ये त्यांनी विकलेले आहे ही चायनीज भेळ. आणि चायनीज भेळ म्हणजे काय, एकदम भन्नाट अशी चायनीज भेळ दादा बनवतात. दादांनी इथे घेतलेला आहे एक टोप आणि या टोपामध्ये घेतलेली आहे कोबी कट करून घेतलेला आहे. त्यावरती टाकलेले आहे असे चायनीज भेळचे शेव. भेळचे शेव तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळतील, पण मन तृप्त करणारी चायनीज भेळ फक्त या दादांकडे तुम्हाला मिळेल. नंतर दादांनी वरून ऍड केलेली आहे ही कांद्याची पात. कांद्याची पात किती हेल्दी असते हे तर तुम्हाला माहिती आहे ना. आणि त्यानंतर येते ह्याच्यामध्ये ती शेजवान चटणी. हो, दादा स्पेशल शेजवान चटणी बनवतात, ती पण घरच्या घरी. दादांची शेजवान चटणी आहे ती जगात भारी आहे. खरं सांगते, या चटणी सारखी टेस्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. दादांनी इथे शेजवान चटणी टाकलेली आहे आणि वरून ऍड केलेलं आहे ते सोया सॉस टाकून ही भेळ चांगली मिक्स करून घेतलेली आहे एक जीव होईपर्यंत. मिक्स झाल्यावर जी चायनीज भेळची चव आहे ना, खरं सांगते तुम्ही पण एक प्लेटच्या ऐवजी 2 प्लेट खाल. मला तर माहितीच आहे लहान मुलांना कच्च्या गोष्टी खायला आवडत नाहीत, पण दादांनी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे भरपूर सारा कोबी आणि कांद्याची पात सुद्धा. आणि जी शेजवान चटणी आहे ती हे घरी बनवतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये अनहेल्दी असं काहीच नाहीये. आणि खरं सांगते ह्याची टेस्ट खूप जबरदस्त आहे. म्हणून तुम्ही जेव्हाही दादांकडे जाल चायनीज भेळ आणि त्यांच्याकडे जे मंचुरियन मिळतात ते नक्की टेस्ट करा. आपली अशी भन्नाट चायनीज भेळ बनवून तयार झालेली आहे. इथे आलेली आहे चायनीज भेळ, त्यावरती दादांनी टाकलेली आहे कांद्याची पात, हिरवीगार अशी कोथिंबीर. दादा या चायनीज भेळची प्राइस काय? चायनीज बेल आपली 15 रुपये, साधी चायनीज बेल 15 रुपये, मंचुरियन बेल 20 रुपये. आणि आपला ऍड्रेस काय आहे? आधीच आपला इथे रामचंद्रनगर 1 आणि समोर आपला एक चेक पॉईंट आहे आणि इकडे अपोजिट मेडिकल हॉस्पिटल आहे. टायमिंग काय दादा आपलं? टायमिंग आपला 4:30 ते 9:30. धन्यवाद दादा. मला अशी भन्नाट चायनीज भेळ आणि मंचुरियन टेस्ट करायची असेल तर डिरोज सॉलॉनच्या बाजूलाच दादांचं स्टॉल आहे, तुम्ही नक्की तिथे या. दादांच्या स्टॉलला टेस्ट करा मंचुरियन भेळ आणि चायनीज भेळ आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. तिथे वाट कसली बघतायत, लवकरात लवकर जा कामाला सुरुवात. त्यांच्या स्टॉलला झालेली आहेत 15 वर्ष आणि त्या 15 वर्षामध्ये त्यांनी विकलेले आहे ही चायनीज भेळ. आणि चायनीज भेळ म्हणजे काय, एकदम भन्नाट अशी चायनीज भेळ दादा बनवतात. दादांनी इथे घेतलेला आहे एक टोप आणि या टोपामध्ये घेतलेली आहे कोबी कट करून घेतलेला आहे. त्यावरती टाकलेले आहे असे चायनीज भेळचे शेव. भेळचे शेव तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळतील, पण मन तृप्त करणारी चायनीज भेळ फक्त या दादांकडे तुम्हाला मिळेल. नंतर दादांनी वरून ऍड केलेली आहे ही कांद्याची पात. कांद्याची पात किती हेल्दी असते हे तर तुम्हाला माहिती आहे ना. आणि त्यानंतर येते ह्याच्यामध्ये ती शेजवान चटणी. हो, दादा स्पेशल शेजवान चटणी बनवतात, ती पण घरच्या घरी. दादांची शेजवान चटणी आहे ती जगात भारी आहे. खरं सांगते, या चटणी सारखी टेस्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. दादांनी इथे शेजवान चटणी टाकलेली आहे आणि वरून ऍड केलेलं आहे ते सोया सॉस टाकून ही भेळ चांगली मिक्स करून घेतलेली आहे एक जीव होईपर्यंत. मिक्स झाल्यावर जी चायनीज भेळची चव आहे ना, खरं सांगते तुम्ही पण एक प्लेटच्या ऐवजी 2 प्लेट खाल. मला तर माहितीच आहे लहान मुलांना कच्च्या गोष्टी खायला आवडत नाहीत, पण दादांनी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे भरपूर सारा कोबी आणि कांद्याची पात सुद्धा. आणि जी शेजवान चटणी आहे ती हे घरी बनवतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये अनहेल्दी असं काहीच नाहीये. आणि खरं सांगते ह्याची टेस्ट खूप जबरदस्त आहे. म्हणून तुम्ही जेव्हाही दादांकडे जाल चायनीज भेळ आणि त्यांच्याकडे जे मंचुरियन मिळतात ते नक्की टेस्ट करा. आपली अशी भन्नाट चायनीज भेळ बनवून तयार झालेली आहे. इथे आलेली आहे चायनीज भेळ.